देर आहे पण अंधेर नाही. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एक 5-7 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, फूल गळालं घाबरू नका, त्याचं मेंटेनन्स कमी करू नका. ह्यावेळेस काय झालं, हाईट म्हणजे थंडीचं प्रमाण अति, त्याच्यामुळं मधमाशी नाही. म्हणून जे आपण नेहमी म्हणायचो शेतकऱ्यांचे मला कायम कमेंट असतात, सर करपा आला, हे करपा वगैरे काही नव्हतं, शेटिंग नसल्यामुळं फूल जळून गेलं. ते शेटिंग अतिशय महत्त्वाचे. आता बघा टेम्परेचर जसं वाढलं तसं 1-2 मधमाशा पण चालू झाल्या आणि हे बघा शेंगा कशा लागलेत, अतिशय सुंदर प्लॉट झालेला. आता हे एवढ्या शेवगावर थांबत नाही, आता फूल कमी झालेलं आहे. याचं फूल इतकं लागणार आता खोडावर, अनलिमिट फूल लागणार. हे बघा प्रत्येक झाड, हे बघा आता हे लखाटून जाणार आता. हे बघा फूल, हे बघा शेंगा, अफाट शेंगा. त्यासाठी घाबरून जायचं नसतं आणि त्याचं मेंटेनन्स कमी होऊ द्यायचं नाही. हे फूल बघा अतिशय सुंदर फूल आहे, शेटिंग चालू आहे हे प्रत्येक झाडामध्ये. आता त्यासाठी काल पहिला तोडा झालेला आहे, एका दुकाची सुरुवाती लागल्या होत्या. एक 80 किलो शेंग निघलेली आहे, 81 रुपयानं जागेवर दिलेली. आता हा रेट जर आपल्याला दीड महिना मिळाला, समजा 81 नाही 50 मिळाला, पैसे होऊन जातात. आता हे बघा जे फूल गळून गेलं होतं, हे बघा फूल कंटिन्यू चालू झालेलं. आता फूल थांबत नाही. जशा शेवगा तुमचा तोड चालू होईल डायरेक्ट फूल ह्या टाईपनं फूल येतो खोडावर. त्यासाठी घाबरून जायचं नसतं आणि मेंटेनन्स कमी पडू द्यायचं नसतं. काय होतं, प्लॉट फेल व्हायला लागलं की आपण 100% दुर्लक्ष करतो, आणि दुर्लक्ष झालं केलेला खर्च आणि 1 वर्ष वाया. त्यासाठी तसं करायचं. मी तुम्हाला नेहमी प्रोत्साहन द्यायचो. तर हे व्हिडिओ बघत चला, प्रोत्साहन मिळेल आणि उत्पादन हमखास मिळेल. आता हे फूल एकदा लागल्यानंतर आणखीन ह्याचं मेंटेनन्स चालू ठेवायचं. मग त्याला खतं देणं असेल, मटेरियल सोडणं असेल, फवारणी असेल, मायक्रोन्यूट्रिएंट असेल, NPK असेल, जे काय असेल ते. मग काय होतं, हे फूल संपत आलं खोडावर फूल येतं. ह्याला 4 ते 5 भार येतात. तुम्हाला शेवगा हा उत्पादन देऊन जातो 100%. त्यासाठी कधीच घाबरायचं नाही. हे काय माल लागण्याची पद्धत आहे बघा, खतरनाक उगा का माल आहे का. एका झाडाचं टार्गेट आहे 1 क्विंटल. आता रेट काय मिळेल माहीत नाही, पण सध्याच्या रेट अतिशय छान आहेत. तरी शेतकरी बांधव हो, घाबरून न जाता मेंटेनन्स कमी होऊ देऊ नका. नमस्कार.